नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकरी कर्जमाफी होणार, नमोचा हप्ता वाढीव. नमो शेतकरीचा महासन्मान निधीचा हप्त्यामध्ये वाढ होणार आहे आणि राज्यात अर्थसंकल्पात विधिमंडळात दोन्ही सभागृहात सोमवारी दुपारी 2 वाजता सादर होणार आहे. यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात शेती क्षेत्रात सुधारण्याची गरज व्यक्त केली असून त्यांचे प्रतिबिंब उमटणे का हे पाहणे औत्सुक्याचे आहे. पीक विमा योजनेतील फेररचना, अत्यल्प आणि सीमांत शेतकऱ्यांनी वाढलेली असंख्य मध्य प्रदेशाच्या छातीवर शेतीमाल खरेदी, दूध अनुदान आदी घटकांसह शेतीवरील खर्चामध्ये वाढ करण्याची गरज आहे. मागील अर्थसंकल्पात शेतावरील खर्चास 15% कपात केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. शेती परवडत नसल्याने अनेक शेतकरी शेतीतील गुंतवणूक टाळत आहेत. अशा वेळी अत्यल्प आणि सीमांत शेतकऱ्यांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. 2021-22 च्या कृषी गणनेनुसार खातेदारांची संख्या 93 लाखावर गेली आहे. शेतीवरील खर्चाचे अभाव कृषी विभागाला मागील अर्थसंकल्पातील तरतुदीने केवळ 68.2% खर्च करता आला आहे. 9 मार्च पर्यंत तरतुदीच्या 88.96% निधी वितरित केला आहे. त्यामुळे कृषी विभागातील खर्चांची कुमगती यंदाही तशीच आहे. शेतकरी जे आहेत, शेतकरी जो कर्जमाफी घेतलेले आहे ते 1.5 लाखापर्यंत हे माफ केलं जाणार आहे आणि नमोचा हप्ता हा वाढीव होणार आहे. अशी अपडेट ही आलेली आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये. धन्यवाद.